सिंधुदुर्गामध्ये खवय्यांची मासे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली। गणेश उत्सवानंतर पहिला रविवार आल्यामुळे मासे बाजारामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। त्यामुळे माशांचे दरही वधारले होते। बघा, पापलेट 1600 रुपये किलोवर होता, तर सुरमई 1300 रुपये किलो, मोरी मासा 600 ते 800 रुपये किलो, तर बांगडे 300 ते 400 रुपये किलो अशा दराने विकले गेले। गणपती गेल्यामुळे काय झालं, माशावाल्यांचे सगळे रेट झाले डबल। खवय्यांना खायचे आहेत, परवडत कसं वाटतं, 1200 रुपये सुरमई किलो, 100ला जे 5-6 बांगडे मिळतात ते आता 200 रुपये, म्हणजे डबल किंमत झाली। 500 रुपये सौंदाळ्याचे असे बघितलं तर आमची आवक कोळंबी 200-250 रुपये किलो वाटा, कसं परवडणार? खाणाऱ्यांची इच्छा आहे, पण एकंदरीत हे बघता खूप कठीण होऊन बसतंय, पण काय करणार, खाणाऱ्या माणसाला खावे लागणार। तर आज माशांचे दर किती होते पाहूयात। पापलेट 1600 रुपये किलोला विकले गेले, सुरमई मासा 1300 रुपये किलो, मोरी मासा 600 ते 800 रुपयांना अशा दराने विकले गेलाय, तर बांगडा 300 ते 400 रुपयांना। नेहमीपेक्षा आपण पाहतोय जवळपास 2 ते 3 पट रुपयांनी मासे महाग झाले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।